नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असे 3 निर्णय आहेत. ते निर्णय होणार आहेत आणि हे निर्णय व्हावेत अशी अपेक्षा पण आहे. कोणते 3 मोठे निर्णय आहेत? कारण या 3 निर्णयामुळं शेतकऱ्यांना उर्वरित डिसेंबर असो, जानेवारीत असो, पैसे खिशात खळखळणार आहेत. असे कोणते महत्त्वाचे 3 निर्णय आहेत, जे की प्रलंबित आहेत आणि हीच संधी आहे, की ते निर्णय ह्या अधिवेशनामध्येच घेतले जाऊ शकतात. तर कोणते निर्णय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हटला शेतकरी मित्रांनो, सर्वच शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षातला सर्वात मोठा निर्णय तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा 8व्या हप्त्यासाठीच्या निधी मंजुरीचा पहिला निर्णय येणं अपेक्षित आहे आणि यावाच लागेल. कारण खूप दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता नाही म्हणून जी शेतकऱ्यांची ओरड आहे आणि हीच ओरड आता थांबवायची असेल तर आता आज तारीख जी आहे 8 तारीख, 8 असो 9, 10 ह्या 2 ते 3 दिवसामध्ये हा पहिला निर्णय नमो शेतकरी योजनेच्या वाटपाचा GR त्याबाबत राज्य शासनामार्फत पूर्वनी मागणीद्वारे तो निधी मंजूर केला जातो. हा निधी मंजूर केला जाणार आहे आणि हा निधी मंजूर झाल्यानंतर लागलीच आपल्या खात्यात नमो शेतकरी योजनेच्या पैसे येण्याला अडथळा मिटणार आहे. सर्वात मोठा मुद्दा जर पाहायचा म्हटला तर तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा GR काढणे, निधी मंजूर करणे पूर्वनी मागणीद्वारे. हा अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो. दुसरा कोणता निर्णय आहे? तो दुसराही निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि हा निर्णय राज्य शासनाकडून वधवून घेणे हाही जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असो, पीक विमा न भरलेले शेतकरी असो, याबाबतच्या मुख्य 2 अपडेट ह्याच्यामध्ये आहेत शेतकरी मित्रांनो. कारण आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे आणि खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाही नाही. अशा बाबतीत ही मोठा निर्णय या अधिवेशनामध्ये घेतला जाऊ शकतो. दुसरा निर्णय जर म्हणायचा झाला शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा जो पीक विमा आहे, या पीक विम्यासाठी जो शासनामार्फत विमा कंपनीला भरावायची रक्कम असते, ती रक्कम मंजूर करून विमा कंपनीला सुपूर्द करणे याबाबत सर्वात मोठा GR पूर्वनी मागणीद्वारे हा निधीला मंजुरी यावेळेस दिली जाऊ शकते. कारण या अधिवेशनामध्ये जर हे पैसे मंजूर करून विमा कंपनीला जर सुपूर्द केले तर आपल्याला जानेवारी असो फेब्रुवारीमध्ये पीक विमा कंपनी विमा वाटायला सुरुवात करू शकते. हे सर्व खेळ अधिवेशनावर अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो. ह्या अधिवेशनामध्ये 1 नंबरचा मुद्दा आपण काय सांगितला, की नमो शेतकरी योजनेचा हप्त्यासाठी पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर केला जाऊ शकतो आणि तो करावाच लागेल. दुसरी गोष्ट, खरीप हंगाम 2025 मधला जो पीक विमा आहे त्याच्यासाठी राज्य हिश्श्याची जी रक्कम शेवटची असते, ती रक्कम विमा कंपनीला देण्यासाठी निधी मंजूर केला जाऊ शकतो आणि तो निधी मंजूर केल्यानंतर आपल्याला जानेवारीच्या पहिला आठवडा किंवा जानेवारी एंडिंगमध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळू शकतो. आता ह्या सर्व गोष्टी ह्या अधिवेशनात मंजूर केलेल्या पैशावरच्या आधारीवर आहेत. या 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. अजून एक तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, तीही खूप महत्त्वाची आहे आणि तीही गोष्ट खूप प्रतीक्षा पाहत आहेत शेतकरी. आपण पहिले या व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट केलं होतं, की हा निर्णय येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये घेतला जाऊ शकतो आणि हा निर्णय घेण्यासाठी प्रशासनानं सरकारवर दबाव आणावा लागेल, तरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि हीच संधी आहे शेतकरी मित्रांनो. कारण राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही, अशा शेतकऱ्यांना
खरीप हंगाम 2025चा पीक विमामध्ये पीक विमा न मिळता फक्त अतिवृष्टी अनुदान मिळाले, परंतु खूप शेतकऱ्यांनी पीक विमा काही अडचणीमुळं भरलाच नाही. अशा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला जाऊ शकतो आणि जर हा निर्णय घ्यायचाच म्हणला तर प्रशासनानं सरकारवर दबाव आणला तर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि यासाठी शेवटची संधी आहे. जर हा निर्णय हिवाळी अधिवेशनामधली जर घेतला गेला तर पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत वेगळी मदत केली जाऊ शकते का? त्याच्यासाठी निधीची मंजुरी या हिवाळी अधिवेशनामध्ये करण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी प्रशासनानं दबाव आणला तर ह्या गोष्टी शक्य आहेत. अन्यथा या हिवाळी अधिवेशनामध्ये जर कुठला निर्णय याबाबत नाही झाला तर आता तुम्हाला पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना फक्त अतिवृष्टी अनुदानावरच भागवावं लागणार आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. प्रशासनातून गोंधळ उठलेला होता की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना वेगळी मदत करा. अशा मागण्या काही जिल्ह्यातून झाल्या, काही जिल्हा नियोजन समितीच्याही बैठका झाल्या, त्याच्यामध्येही निर्णय झाल्यात आला. परंतु यासाठी आता हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय होणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींना आवाज उठवणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी जर आवाज उठवला तर सरकार याबाबत निश्चित दिलासादायक अपडेट देऊ शकतं. त्यामुळं हा तिसरा निर्णय खूप महत्त्वाचा शेतकऱ्यांचा आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी अडचणीमुळे पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळं नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या अधिवेशनातून दिलासा मिळणार आहे. खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलेला नाही अशाही शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठीची शक्यता आहे. त्यामुळे आपण सांगितले की 2025चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि आपापल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी याबाबत ही निश्चित विधानसभेमध्ये आवाज उठवावा. जर आवाज उठवला गेला शेतकरी मित्रांनो निश्चित सरकार याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. याच 3 खूप महत्त्वाच्या अपडेट येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनात होऊ शकतात, होणार आहेत. आणि हे अधिवेशन आजपासून सुरू झाले 8 तारखेपासून ते आता जोपर्यंत संपत नाही आहे तोपर्यंत हे 3 निर्णय कधी घेऊ शकले जातात हे पाहणंही गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी हे 3 महत्त्वाचे निर्णय आहेत आणि हे हिवाळ्या अधिवेशनामध्ये 100% घेतले जाऊ शकतात. हीच अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी आपल्या व्हिडिओ अधिवेशनामध्ये जे जे निर्णय होतात ते निर्णयाची प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरून येत जाईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.